मित्रांनो, गुलाब या फुलाला बघताच मन अगदी प्रसन्न होतं। गुलाब हे पूर्वापारपासून त्याच्या सुगंध आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु हे फूल केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नावाजलं जात नाही, तर त्याचे आरोग्यदायी फायदेही बरेच आहेत। आयुर्वेदात गुलाबाची फुलं त्याच्या बहुआयामी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत। गुलाबाचं रूपांतर विविध उत्पादनांमध्ये करता येतं, ज्यात सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारे पदार्थ, अन्न उत्पादने आणि अगदी सजावटीच्या वस्तूंचा देखील समावेश आहे। गुलाबापासून बनवलेल्या काही लोकप्रिय उत्पादनांमध्ये गुलाब तेल, गुलाब पाणी, गुलाब परफ्यूम, गुलाबाच्या पानांची पावडर, रोज सिरप, गुलकंद, रोज फ्लेवर्स इत्यादींचा समावेश आहे। तर आज आपण यातलंच एक म्हणजे गुलकंद याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे व शतकानुशतके आयुर्वेदात पारंपरिक उपाय म्हणून याचा वापर केला जातो। गुलकंद हा गुलाब पाकळ्या आणि खडीसाखर यांचं मिश्रण एकत्र तयार करून झालेला पदार्थ आहे। घरच्या घरी देखील आपण हा पदार्थ तयार करू शकतो। गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा एक गोड पदार्थ आहे, जो खाद्य पदार्थ आणि औषधी म्हणून वापरला जातो। घरच्या घरी गुलकंद तयार करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा, म्हणजे गुलकंदाला रंग व सुगंध चांगला येतो। प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात व स्वच्छ करून घ्याव्यात। पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत। सम प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडीसाखर असे काचेच्या बरणीत भरावे। काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी। उन्हामुळे साखरेचे पाणी होते आणि त्यात या पाकळ्या मुरल्या जातात। असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसात खाण्यासाठी तयार होतो। गुलकंद हा अनेक प्रकारे वापरला जातो, जसं की याचा वापर डेझर्ट्स, आईस्क्रीम, गार्निशिंग, रोज पाय इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो। पाण्यात मिसळून प्यायल्याने ते शीतलक अर्थात कूलंट म्हणून काम करतं। गुलकंद हे माउथ फ्रेशनर म्हणून देखील खाल्लं जातं। याचा वापर गुलाबाचे दूध, लस्सी, थंडाई, स्मूदी किंवा ज्यूस मध्ये मिसळून चवदार पेय बनवण्यासाठी केला जातो। पान बनवण्यासाठी गुलकंद हा एक महत्त्वाचा घटक आहे। मित्रांनो, गुलकंदाचा वापर केवळ सुगंध व चव वाढवण्यासाठी केला जात नाही, तर ते खाण्याचे विविध नैसर्गिक आरोग्यदायी फायदेही आहेत, ज्याविषयी आता आपण बोलणार आहोत। गुलकंद पचन क्रियेला सुरळीत ठेवण्यास मदत करतं। गुलकंद आतड्यांची हालचाल नियंत्रित करतं। पोटफुगी दूर करण्यास मदत करतं। पोटातील जळजळ कमी करण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतं। गुलकंद खाल्ल्याने एकूणच आतड्यांचं आरोग्य सुधारतं। जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन क्रिया उत्तम होण्यास मदत होते आणि म्हणूनच पूर्वापारपासून गुलकंद असलेलं पान खाण्याच्या प्रथेला सुरुवात झाली। गुलकंदाच्या नैसर्गिक थंड गुणधर्मांमुळे ते शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट उपचार आहे। विशेषतः उष्ण हवामानात फायदेशीर असलेला गुलकंद शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचं संतुलन साधण्याच्या क्षमतेसाठी मानला जातो। म्हणूनच थकवा, मानसिक ताण, वेदना, स्नायूंचं दुखणं यासारख्या उष्णतेशी संबंधित सर्व समस्या कमी करण्यासाठी आणि आम्लता आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी ते एक खूप उपयुक्त उपाय आहे। उष्ण ऋतूमध्ये गुलकंद खाणं हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे, जो त्याच्या थंड गुणधर्मांचा वापर करून उष्णतेशी संबंधित संभाव्य आजारांना प्रतिबंधित करतो। गुलकंदाचा मुख्य घटक ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात। हे संयुगे शरीरातील मुक्त रेडिकल्स अर्थात फ्री रेडिकल्स यांचं सक्रियपणे प्रतिकार करतं, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो। पेशींचं नुकसान टाळण्यात आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यात
अँटीऑक्सिडंट्स महत्वाची भूमिका बजावतात. गुलकंदाचा एक प्रमुख फायदा म्हणजे त्याची नैसर्गिकरित्या आम्लता अर्थात ऍसिडिटी कमी करण्याची क्षमता. त्यामुळे आम्लतेमुळे होणारी जळजळ मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणूनच जड जेवणानंतर गुलकंद खाल्ला जातो, कारण तो पोटाच्या आतील भागाला शांत करतो. गुलकंद ऍसिड रिफ्लक्स रोखू शकतं, ज्यामुळे ते अँटीऑक्सिडंट्सचा नैसर्गिक पर्याय बनतं. पोटात अस्वस्थता असलेल्या लोकांना याच्या वापराने आराम मिळतो. गुलकंदामधील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. याचं नियमित सेवन केल्याने ते शरीराचं तापमान, जळजळ आणि मुरमे कमी करतं. या नैसर्गिक उत्पादनातील दाहक विरोधी गुणधर्म सूज आणि लालसरपणा कमी करण्यास देखील मदत करतात. गुलकंद हा एक सेंद्रिय ऊर्जेचा अर्थात ऑर्गॅनिक एनर्जी सोर्स आहे. तो शरीराला ग्लुकोज शोषण्याचा सोपा आणि जलद मार्ग देतो, ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढते. गुलकंद हे नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणून काम करतं. गुलकंद यकृत आणि आतड्यांवर कार्य करून शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास अर्थात डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसला मदत करतं. यात नैसर्गिक रेचक गुणधर्म देखील आहेत. गुलकंदामध्ये शांत करणारे गुणधर्म आहेत, जे मानसिक आरोग्यासाठी चांगले आहेत. ते मज्जासंस्थेला आराम देण्यास प्रोत्साहन देतं, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते आणि गाढ झोप येते. या व्यतिरिक्त गुलाबाचा सुगंध काम आणि रिलॅक्स करतो. म्हणूनच मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी गुलकंद हा सर्वोत्तम पर्याय आहे. गुलाबांचा सुखदायक सुगंध शांतता निर्माण करण्याच्या आणि तणाव कमी करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. गुलकंद एकाग्रता, लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती वाढवते. जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेलं गुलकंद मेंदूच्या पेशींना पोषण देतं आणि संज्ञानात्मक कार्य सुधारतं. या कारणास्तव ते आहारात एक उत्तम भर आहे, विशेषतः व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी. गुलकंदामध्ये नैसर्गिक जीवनसत्वे आणि खनिजे सह अँटीऑक्सिडंट्सची उपस्थिती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हातभार लावतात. याचं नियमित सेवन केल्याने शरीराला संसर्ग अर्थात इन्फेक्शन आणि आजारांचा प्रतिकार करण्यास मदत होऊ शकते. गुलकंदामध्ये पचन आणि चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारण्याची क्षमता असते. ते पोषक तत्वांचं शोषण करण्यास मदत करतं व कोलेस्ट्रॉल आणि चरबी कमी होण्यास प्रतिबंध होते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, जे चांगली दृष्टी राखण्यासाठी आवश्यक आहे. गुलकंदाचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या एकूण आरोग्यासाठी योगदान होतं आणि दृष्टीशी संबंधित आजार टळू शकतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. माउथ अल्सर्स हे वेदनादायक व्रण असतात, जे तोंडात विकसित होतात आणि खाणे किंवा बोलणे कठीण करून टाकतात. गुलकंदाचे थंड गुणधर्म तोंडातील जळजळ कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे माउथ अल्सर्स जलद बरे होण्यास मदत होते. तर मित्रांनो, हे आहेत गुलकंद खाण्याचे असंख्य फायदे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे सर्व फायदे हे गुलकंदाचे गुणधर्म आहेत. पण जर तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचं सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर
जरूर घ्या. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.